असं म्हणतो. कशाला मनाई केली? आंदोलनाला परवानगी नाकारली. पण का? कुठल्या कारणास्तव? जनजीवन विस्कळीत होईल असं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं. मग ते शेवटी पण जाऊन पोहोचतील तिथं आणि शासनाला त्यांचं मत काय आहे ते सांगतीलच. म्हणजे हे शासन त्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत, कारण शासनच त्यांच्या विरोधात हायकोर्टात गेलं. बरोबर आहे, परिस्थिती तशीच होती आणि म्हणून प्रतिनिधित्व त्यांचं जे काय राहील ते त्यांना, मला वाटतं शेवटी शासन त्यांना भेटेल. आपली भूमिका काय आहे आंदोलनासंदर्भात? तर आंदोलन आपलं चालूच आहे ना. तर न्याय आपल्याला मिळालाच पाहिजे ही भूमिका तर आहेच आहे. चला हे नाही, हे एक मिनिट नको बस. एकोणतीस तारखेपासून आंदोलन करणार होते मुंबईच्या आझाद मैदानावर. त्याला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी. उच्च न्यायालयाने निर्णय जो दिलाय तो कुठल्या कारणांच्या आधारावर दिलाय याची माहिती आपल्याकडे नाही आहे. मला असं वाटतं की काही अन्य मार्गाने सुद्धा आपल्या मागण्या आंदोलकांना मांडायच्या असतील तर सरकारने त्यांना सहकार्य केलं पाहिजे. सरकार न्यायालयामध्ये सरकारला त्यांचं आंदोलन दडपायचं होतं का? सरकार तर आंदोलन ऐकायला कोणाचंच तयार नाही आहे. म्हणजे देशात राज्यात सामान्य माणसाची सुनवाई होत नाही आहे आणि अनेक आंदोलनं अशीच दडपली गेली मागच्या काळामध्ये. हे आपल्याला त्याची कल्पना आहे आणि म्हणून तेच सत्र आता पुढे सुरू आहे.